वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय नो तुम्ही सगळे चांगलेच असणार. मी चालली आहे मम्मीकडे चालली आहे. आज पण मी चालली आहे. आज तर मी न सांगता चालली आहे. मला त्यांना सरप्राईज द्यायचं आहे. सो मी आज त्यांना न सांगता तिकडे जाणार आहे आणि तिकडे जाऊन असंच म्हणजे मला ना घरी बसून मला काल परवापासून इतकं बोर होत होतं ना, त्याच्यामुळं मग मी यांचा शो आहे ताज हॉटेलला. सो मी त्यांना बोलले की तिकडेच माझं घर आहे. त्यांना बोलले की मला जाता जाता मला माझ्या मम्मीकडे तुम्ही सोडा आणि तुम्ही पुढे शोला जा. तर सध्या आहोत कॅनॉट प्लेसमध्ये. त्यांना काहीतरी सामान घ्यायचं होतं तसं, सो ते गेलेत घ्यायला. त्याच्यानंतर आम्ही निघू आणि मम्मीकडे जाऊ. आज मला हे घरी सोडायला येत आहे. काही घरी सोडायला वगैरे नाही. ऍक्च्युली काय, आजचा माझा जो कार्यक्रम आहे, जसं की तुम्हाला ठाऊक सगळ्यांना, माझं नाव आरजे अभय आहे आणि मी प्रोफेशनल अँकरिंग करतो. सो अँकरिंग करत असताना मला वेगवेगळे प्रोग्राम मिळतात. आज माझा कॉर्पोरेट इव्हेंट आहे आणि तो संभाजीनगर शहरामधल्या ताज या हॉटेलमध्ये आहे. तिथून ना आमची सासूरवाडी जवळ आहे. मग तुम्ही कार्यक्रमाला चाललेच आहे तर मला द्या सोडून, मग द्या सोडून, असं आहे. काय नाही, तिकडे म्हणजे तुम्हाला सांगतो, भारतीय महिला ज्या आहेत त्यांची एक विशेषता मी ओळखलेली आहे. ज्यावेळेस त्यांना माहेरी जायचं असतं ना, त्या घोड्याच्या स्पीडने पळतात, घोड्याच्या स्पीड. आणि माहेरून सासूरवाडीला यायचं असेल, गोगल काय होते, गोगल काय त्यांची. ते असं खरंच आहे का? मुलींनी मला सांगायला पाहिजे. मुलींनी नाही, त्यांचे लग्न थोडे झालेले असते का? मुलींचे लग्न होत नाहीत. मुलीचे लग्न झाले की आजकालच्या मुली दिसतच नाही यार लग्न झाले तर. त्यांना मुलं बाळ पण झाले तर ते वाटतच नाही. हो, आणि माणसं वाटतात, माणसं लगेच लक्षात येतात. अरे मी सुद्धा संतूर पप्पा आहे. संतूर पप्पा नसतं, संतूर मोहम्मद आहे ते. संतूरवाले ऑब्जेक्शन घेणार नाही, उलट मला त्यांच्या जाहिरातीमध्ये घेतील. म्हणजे पण हे मला तुमचं पटलंय बरं का बोललेलं की असं होतच की मुलींना जर माहेरी जायचं असेल तर घोड्याच्या वेगाने जातात आणि तिकडून जर यायचं असेल तर स्नेलच्या स्पीडने येतात. खरं कंट्रोल उदय. नाही, मला सगळं लक्षात येतं बरं का. मग तुझे बोलतेस ना, म्हणजे आता मी ते गुगल मध्येच व्हिडिओ जरा कॉल आलेला त्याच्यामुळे व्हिडिओ पॉज झालेला. हे काहीतरी म्हणत होते. काय म्हणत होते तुम्ही? चिल्ड्रन क्रॉसिंग. मी काय म्हणत होते तेच विसरलो. काय विषय सुरू होता आपला? तेच की मुली त्यांच्या माहेरी जायचं असेल तर घोड्याच्या वेगाने जातात आणि तिकडून यायचं असेल तर स्नेल. हा तर मग खरंच आहे ना त्यामध्ये. नाही, पण मग मला हे म्हणायचं की गुगल काय म्हटल्यानंतर काय अडचण आहे? म्हणजे तुम्ही कॉन्व्हेंटला आहात तर स्नेल म्हटलंच पाहिजे का? मी कॉन्व्हेंटला नाही, मी मराठी मीडियम मध्ये. हे बघा माझी स्कूल आली, बैराम पाटील स्कूल. मी या स्कूल मध्ये होते. नुसतेच भिंती दिसतात, भिंती दिसतात आम्हाला दाखवते. पहिले हे काहीच नव्हतं, सगळं मोकळं होतं. अच्छा, हे बघा ही माझी स्कूल आहे, बळीराम पाटील स्कूल. इथे होते मी शिकायला. याच्या अगोदर ती ज्या शाळेत होती ना, त्याचं नाव खूप छान सांगते. कसं? पार्वती कन्या. तिकडे ती पण स्कूल मस्त होती. ही पण खूप छान स्कूल होती. शाळा होती आपल्या काळात एकच बेस्ट होती, सरस्वती भुवन. आम्ही सबूची मुलं. ओके, तुम्ही सरस्वती भुवनची, आम्ही भवन नाही, भुवन. आम्ही बैराम पाटील शाळेतले मुलं. पण सरस्वती भुवन शाळेचे कौतुक आहे. काय? जो SB चा होता तो मुलगा कधीच उपाशी मरू शकत नाही. एवढं टॅलेंट, म्हणजे यश म्हणजे चाटे असेल तर टॅलेंट म्हणजे सरस्वती भुवनच. पण आमची जी स्कूल होती ना बैराम पाटील, म्हणजे स्पोर्ट्सचे कोणते पण गेम्स असायचे ना तर आमच्या स्कूलचं नावच नंबर 1 असायचं. हा, ते पैसे देऊन भरायचे. ते मग काही पैसे देऊन वगैरे नाही, खरंच होतं असं. अरे कुछ भी नाही. तुम्ही तुमच्यापेक्षा लहान मुलं शोध करत असाल म्हणून जिंकत असाल. स्कूल मध्ये असल्यावर कोण मोठं असते? मोठं म्हणजे 10वीच्या मुलांनी जर दुसऱ्याच्या मुलांसोबत कॉम्पिटिशन केलं, 10वीतले मुलं जिंकणार आणि तुम्ही म्हणणार आम्ही जिंकलो. मला चहा प्यायची इच्छा झाली कडे, तल्लस झालेला चहा प्यायची. उन्हाळ्यात नाही प्या वाटत यार. मला वाटतं यार, मम्मी पिऊ नको का? नाही, मला वाटतं मम्मी पिऊ नको का? मी पिऊ शकतो. कंट्रोल उदय. सो येस, मी आली आहे फायनली इकडे मम्मीकडे. वरती चालली आहे कांचन जवळ. माहित नाही ती काय करते, बघूयात आपण. विराट, माझा तू पर्स कुठे ठेवली? सो येस, आली मी इकडे. हे बघा ही खुशी काय करते. काय करते बेटा? चेक करती. ओके, पेपर चेकिंग चल रहा है. उसकी मॉम टीचर है. वेयर इज कांचन?
कांचन सो सांगू तर मी काय कशावर ब्लॉग केला पाहिजे, काय केलं पाहिजे, तुम्ही मला प्लीज सांगा तुम्हाला काय आवडेल. आणि हा मला असं 1-2 कमेंट्स आल्या होत्या माझ्या त्या लक्षात आहे, मी तुम्हाला सांगते की मला अशी एक कमेंट आली होती की तू अभयचं आणि तुझी लव्ह स्टोरी आमच्यासोबत शेअर कर. सो तुम्हाला आवडेल का आमच्या दोघांची लव्ह स्टोरी तुम्हाला ऐकायला? असं आवडत असेल तर सांगा, आम्ही नक्की सांगू. आणि खरंच सांगते इतकी इंटरेस्टिंग आहे ना, खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. सो आमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज त्यामध्ये तुम्हाला नक्की कळेल. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी मे बी तुम्हाला सांगते की आमची लव्ह स्टोरी, आम्ही कसं भेटलो, कुठे भेटलो, ते सगळं सांगणार आहे तुमच्यासोबत. मला आवडेल यार शेअर करायला, सो करेल मी शेअर. आणि मी आता इकडे आली आहे, या मॅडमला मी सरप्राईज दिलं, पण सरप्राईज काय, हिला काही नवीन वाटलं नाही. तिचं नेहमी म्हणणं आहे की काय सरप्राईज, नेहमी तर तू येतच असते. आणि हिने मला आल्या कामाला लावलं. आता मला जायचं आहे खुशीला घेऊन कॅनॉट प्लेसला, नवलमध्ये जायचं आहे घेऊन. सो नाही, आणि तर मी तिला बोलले की मी काही चांगले ड्रेसिंग करून आलेली नाही आहे, सो तू मला कोणतं तरी टॉप दे चांगलं, आणि मग मी जाते. तिथे बघतीये माझ्यासाठी टॉप चांगलं. आणि कपाटाची हालत तुम्ही बघू शकता तिने कशी करून ठेवलेली आहे. दाखवू का उघडून जरा? बघा कशी आहे. असंच असतं आमचं. मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है. पण मला परत पाहिजे. सॉरी, आता ते तर कधी भेटू शकणार नाही तुला. सो तिने मला हे टॉप दिलेले आहे, चला वेअर करते. टी शर्ट चोर. व्हॉट? जशी करीना कपूर म्हटली ती, करिश्मा कपूर, करीना काय जीन्स चोर. तशी मी ठीक आहे, टी शर्ट चोर आहे. पण आमचं असं चालू असतं सिस्टर्सचं, ही माझं कधी घालते, मी तिचं घालते, आहे ना काय. चला आता तयार होते मी, बाय. टॉप चेंज करते मग परत तुमच्यासोबत जोडते. आता आम्ही निघालोय बाहेर कॅनॉट प्लेसला, है ना खुशी? काय चाललोय आपण आता? आपण नवलला चाललो आहे कारण मला मेकअपचे प्रोडक्ट्स घ्यायचे, कॉस्मेटिक. अरे यार तू घरात जा बरं. जा, आम्ही चाललो बाहेर. मी बाहेर चालले, तू जा घरात. नाही, जा घरात, तू घरात जा, जा लवकर. मी आज चालली आहे खुशीच्या गाडीमध्ये. खुशीची कार आहे, माझी कार बाहेर गेली आहे. हे घेऊन गेले, आज त्यांचा शो होता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. सो मी आज तिच्या कारमध्ये चालली आहे. चावी दे मला. ते डिकी कशाला उघडली तुम्ही? हे अच्छा, आता बघू. माय गॉड. सो गाईज, आता आम्ही निघालो आहे नवलमध्ये जायला. आणि ही माझी कोमल मावशी. हे कोणतं आहे? हे तेच आहे, बस लाईट, फ्लॅश लाईट. ओके ओके. हां, तर आज मी कोमल मावशीसोबत जाणार आहे दुकानात. मला खूप सारे मेकअपचे प्रोडक्ट घ्यायचे, कारण माझ्या शेड्सचे जे फाउंडेशन आहे ते माझ्याकडे बिलकुल नाही आहे. तर आज मी ते घ्यायला जाणार आहे. तर विराज पण आहे. इजा पण ब्लॉग चॅनल तुझं सांग ना. हां, आणि माझं पण चॅनल आहे शगुन लाईफस्टाईल. ते मी हिंदीमध्येच काढते, कारण बऱ्याचपैकी माझे फॉलोअर्स हिंदी म्हणजे इंडियन आहे आणि त्यांना हिंदीत समजते, त्यामुळे. आणि जर का तुम्ही नाही पाहिला आहे तर जरूर जाऊन बघा. तुझ्या चॅनलचं नाव तर सांगितलं ना, शगुन लाईफस्टाईल. सबस्क्राईब करा आणि सगळे व्हिडिओ स्टार्टिंगपासून बघा. आलोय घरी. खुशीचं जे सामान होतं, जे आम्ही कॅनॉट प्लेसमध्ये जाऊन घेतलं, ते सगळं घेतलं तिला. आणि घरी आलो, कारण इतकी भूक लागली होती ना, शूट काढावंच वाटत नव्हतं. तरी पण मी आता शूट करते. आणि भूक लागल्यामुळे पप्पांनी मस्त बिर्याणी, तंदुरी चिकन वाटत मागवलं. आणि
आणि सगळेजण जेवत आहे. काय उघडू फेस बघ ना तर ना या माझ्या मावशी आहेत, त्या माझ्या व्हिडिओ बघतात रोज. आवडतात ना मावशी तुम्हाला? एकदम छान. कशी बनवते मी? लय छान छान करते. गाडी झोपलेले हा लय छान छान येतो राहते. मी लाईक पण केलं होतं तुला. लाईक पण केलं होतं. हो मग हे आमच्या मावशी आहेत. Control. त्याची तुम्ही जेवताना इडं का देवाय ताई तू लय मला इतकी वाई मी लय हे केलं वाई खरं. हो 12-1 वाजेला पाहा का मी तू इकडं तुमची शपथ बाई खोटं नाही बोलत. मी करण हा अच्छा तो पण बघतो का मग आवायचा तुझा लय छान छान राहते. कोणच्या याला गेली होती काय का तू? कधी? ते माग हा पुण्याला गेले होते. पुण्याचा ते व्हिडिओ. इकडं बघते. लय छान करत नाही आणि घरातले पण बघितलं होती. पाहतच राहिले बाई मी एक सारखं पाहतच राहिली. छान करते त्यांना पण आवडतं मग मी बनवते. लोकांना पण आवडतं मग बाई माझे. सो आता आम्ही आजीला दूध देतोय. तुम्हाला माझी आजी पण दाखवते बघा. चला चला मोश. माझी आजी